वादळी तरंग कसा हलकासा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे जीवनातील सुख हे संतपणे येतं आणि हलकसं नाहीसं होतं. उरतं तर काय, ओतप्रोत दुःख, दुःखाने भरलेलं जीवन. माणसाच्या जीवनात सुरुवातीपासून दुःख हे चिकटलेलं असतं, अगदी त्या सावलीसारखं. म्हणून तर जन्माला आलेला प्रत्येक अर्भक जीवनाची सुरुवात हा रडूनच करत असतो, कारण त्याला कळालेलं असतं की ही एका दुःखीमय जीवनाची सुरुवात आहे. या जीवनाच्या बुलबुल्या त्याला आपल्याशा वाटू लागतात आणि मग जगण्याचा मोह सुटत नाही आणि मग तुम्ही लोक सत्यापासून दूर जाऊ लागता. जीवनातील क्षणभंगूर सुखासाठी अफाट दुःख आपल्याचे करता. मी तुमचा खरा सत्य आहे हे आणि तिथं माझा स्वतःचा विश्वास बसत नाही, तुमचा विश्वास तुम्ही जे अनुभवलं ना ते अद्भुत होते. त्याचं काय असतं, आपल्याला असं एखादी नवीन गोष्ट आपल्याला आढळली तर आपल्याला त्याचा चटकन विश्वास बसतो, पण एखादी सहज नेहमीसारख्या गोष्टीवर आपण चटकन विश्वास ठेवतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या 12व्या शतकातल्या व्यक्तीला आपण 21व्या शतकात आणलं तर त्यांना इथल्या सगळ्या गोष्टी नवीनच वाटेल ना. जसं टी व्ही आहे, विमान आहे, गाड्या आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं नवीन वाटणार आहे, पण आपल्याला या गोष्टीमध्ये काही वाटत नाही. त्याचप्रमाणे तुमचा अनुभव आजच्या विज्ञानाने कधी या गोष्टीची कल्पना केली नसेल. हा जो तुम्हाला आलेला अनुभव आहे हा त्या भविष्य काळात मृत्यूचे रहस्य उघड करणारी घटना म्हणून सुद्धा मानलं जाऊ शकतो. त्यावेळी तिचं वय असेल 17-18 वर्ष, पण काय कार्यक्रम करायचे कोणी सांगू. तर प्रत्येक कार्यक्रम गाजवू लागला, वर्तमानपत्रात तिची नावं येऊ लागली आणि गावोगावी तिचे दौरे होऊ लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिचे दौरे होऊ लागले. अशाच एका दौऱ्यावर गेला असताना तेही काही कलाकारांनी शिकारीचा केला. काय शिकारीचा बेट? हो, त्या गावाजवळच एक जंगल होतं. त्यावेळी रात्रीच्या वेळी ते सगळे कलाकार तिथे गेले. भरपूर शिकारी त्यांनी केल्या. सरपंच होणार होते, खूप खूप मजा करत होते. पण या प्रियंकाच्या बाबतीत वेगळाच विचार चालू होता. मृत्यूचं. होय, मी मृत्यू आहे, तुम्हा सर्वांचा मित्र, तुमच्या सर्वांचा सोबती. पण तुम्हा सर्वांना माझी आठवण सर्वात शेवटी येते. तुमचा काळ यायचा असता तुम्हाला वाटतं की तुम्ही माझ्यापासनं वाचू शकता, पण नाही. या जगात, या पृथ्वीवर, या ब्रह्मांडात अशी एकही जागा नाही जिथे मी जाऊ शकत नाही. मला वाटतं की तुम्ही माझ्यापासून वाचू शकतील, पण नाही. अगदी तुमची चांगली कर्म सुद्धा तुम्हाला माझ्यापासून वाचू शकणार नाही. तुम्ही सर्वजण माझ्या नजरेत आहात. जेव्हा तुमचा शेवटचा वेळ येतो ना, तेव्हा तुम्ही त्या अंथरुणावर पडून असताना तेव्हा तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आजूबाजूला बसले असतात आणि ते तुमचा मृत्यू होऊ नये म्हणून प्रार्थना करत असतात. अरे पण ही प्रार्थना कोणाकडे? त्या देवाकडे. पण तुम्ही परत विसरतात आहात. या सृष्टीचा निर्माता ब्रह्मा, या सृष्टीचा पालन करता विष्णू आणि या सृष्टीचा विनाश करण्याची शक्ती ठेवणारा भगवान शिवशंकर सुद्धा तुम्हाला माझ्यापासून वाचू शकत नाही. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की मी एक पूर्ण सत्य आहे म्हणून. होय, मी पूर्ण सत्य आहे.
तुमच्याही जीवनात येईल आणि मी असाच येत असतो लोकांच्या जीवनात, कारण मी एक पूर्ण सत्य आहे. मीच मृत्यू आहे. कामगार कल्याण महोत्सवाची 71वी स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये आज दिनांक 7/3/2026 नाटक सादर झालेलं आहे शिकार. तर एक मृत्यूचं रहस्य उघड करणारी अशी घटना किंवा असे काही प्रसंग या नाटकामध्ये दाखवण्यात आलेले आहे की ज्या गोष्टीला सतत मनुष्य घाबरत असतो, ती जी गोष्ट आहे ती सतत आपल्यासोबतच असते, हे या नाटकातनं दाखवण्यात आलेलं आहे. बरेचसे म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा सगळेच मनुष्य किंवा सगळेच मृत्यूला घाबरत असतात. मृत्यू हा सहज साध्य असतो, पण तो कायमच आपल्यासोबत असतो, हे या नाटकातनं दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एक सिरियल किलर जी म्हणजे तो मृत्यू हा दुःख दूर करणारा मानतो, पण ती जी सिरियल किलर दाखवलेली आहे ती लोकांना संपूर्ण ती शिकारी दाखवलेली आहे. जसे शिकारी शिकार करतात प्राण्यांची, त्याच पद्धतीने ती माणसांची शिकार करते आणि ती स्वतःला मृत्यू पण म्हणवते शेवटच्या क्षणी आणि तीच स्वतःला शिकारी पण म्हणवते. त्या सिरियल किलरचं बऱ्याच दिवस शोधत असतात पोलीस आणि ती शेवटच्या क्षणी त्यांना सापडते. जी ट्रीटमेंट ती घेत असते ज्या डॉक्टरांकडे, त्या डॉक्टरचं ती स्वतःच खून करते आणि याची कल्पनासुद्धा कुणाला नसते की त्या डॉक्टरला सुद्धा याची कल्पना येत नाही की त्यांच्याकडे ती ट्रीटमेंटसाठी येते आहे आणि तीच तिचा काहीतरी खून करणार किंवा हीच ती सिरियल किलर आहे आणि हिने एवढे मर्डर केले आहेत. तर याची जाणीवसुद्धा त्या सारिका पांडेला नसते आणि तिचं ते किरदार निभवत असते, कारण त्या जी सिरियल किलर आहे तिला उत्कृष्ट असा नकलाकार यामध्ये दाखवला गेलेला आहे. धन्यवाद. कोणाला बोलायचं आहे? कुणाला बोलायचं आहे? या नाटकाचे दिग्दर्शक रुपाली वांदे मॅडम आणि या नाटकाचे लेखक लक्ष्मीकांत वांदे सर. आज हा नाटक शिकार हा नाटक इथं पार पडला. 2 अंकी नाटक हा रहस्यमय नाटक होता. सिरियल किलर विषयी हा नाटक होता, रहस्यमय नाटक होता. लोकांचा जीवन कसा संपतो आणि लोकांना आपल्या जीवनाविषयी कसा गोडवा असतो या नाटकात आज प्रदर्शित झालाय. धन्यवाद. नमस्कार, मी लक्ष्मीकांत वांदे, शिकार या नाटकाचा लेखक. या नाटकामध्ये मी सिरियल किलर या सोबतच लोकांना मृत्यूबद्दल जो गूढ असते ते या नाटकामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यूबद्दल सर्वांनाच माहीत असते, प्रत्यक्ष तो आपल्याला भेटतो हा मी इथे नाटकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या कलाकारांनी ते नाटक बऱ्यापैकी खेळवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडं कठीण आहे प्रेझेंटेशनला, आम्हाला थोडा त्रास झाला कारण फ्लॅशबॅक या नाटकामध्ये जास्त असल्यामुळे आम्हाला छान वाटलं. म्हणजे अनुभव मृत्यू या नाटकामध्ये माझी मृत्यूची भूमिका होती आणि दादा आणि ताईने खूप सपोर्ट केला. वेळ कमी होता आमच्याकडे प्रॅक्टिसला, पण आम्ही ते प्रेझेंट केलं आणि प्रयोग तुमच्यासमोर सादर केला. बस, धन्यवाद.